तुम्हीही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहात. तुमच्या खात्यामध्ये अजूनही ₹2000 जमा झाले नाहीत का? पीएम किसानचा हप्ता आला, पण नमो शेतकरीचे पैसे अजून आले नाहीत का? आणि तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहात का? सरकारने पैसे थांबवलेत का? की लाभार्थ्यांची यादी बदलत आहे? काही शेतकऱ्यांनाच आधी पैसे मिळणार आहेत का? आणि सर्वात मोठा प्रश्न, पैसे नेमके कधी येणार? पण ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. पण शेवटच्या भागामध्ये मी सर्वात महत्त्वाची माहिती सांगणार आहे. सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार हप्ता कधी येण्याची शक्यता आहे आणि नेमके किती रुपये खात्यामध्ये जमा होऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका गोष्टीची वाट पाहत आहेत. मोबाईलवर मेसेज येतो का? बँकेचा SMS येतो का? पासबुक अपडेट केल्यावरती नवीन रक्कम दिसते का? आणि रोज एकच प्रश्न, नमो शेतकरीचा नवा हप्ता कधी येणार? म्हणजे मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका गोष्टीची वाट पाहत आहेत की मोबाईलवरती पैशांचा मेसेज येतोय का? बँकेकडून कोणता मेसेज येतोय का? पासबुक अपडेट केल्यावरती त्यामध्ये रक्कम दिसते का? आणि रोज एकच प्रश्न, नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता कधी जमा होणार? कधी खात्यामध्ये येणार पैसे नमो शेतकरी योजनेचे? तर सोशल मीडियावरती अनेक पोस्ट फिरत आहेत, पोस्ट व्हायरल होत आहेत. कोणी म्हणतं म्हणजे की ह्या तारखेला येणार, ह्या दिवशी येणार, त्या दिवशी पैसे येणार. कोणी एक तारीख सांगत नाही. म्हणजे कोणी एक तारीख सांगतं, कोणी दुसरी तारीख सांगतं. कोणी म्हणतं पैसे आहे म्हणजे आहे आजच पैसे येणार. कोणी म्हणतं की पैसे आज येणार. तर कोणी म्हणतं आहे अजून खूप वेळ लागणार पैसे यायला. मग यापैकी खरं काय हे समजून घेण्यासाठी आधी ही योजना कशी काम करते ते पाहूया. नमो शेतकरी योजना ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये 3 हप्त्यामध्ये आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षामध्ये 3 हप्ते येतात आणि 3 हप्त्यामध्ये आर्थिक मदत दिली जाते. ही मदत PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची समन्वय साधून दिली जाते. म्हणजे ही मदत जी आहे ती केंद्राची जी योजना आहे PM किसान योजना, त्या योजनेच्या लाभार्थ्यांशी समन्वय साधून दिली जाते. म्हणूनच अनेक वेळा दोन्ही योजनांबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. लोकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो. आता प्रश्न असा आहे की जर PM किसानचा हप्ता मिळाला असेल तर नमो शेतकरीचा हप्ता आपोआप मिळेल का? म्हणजे जर तुम्हाला PMचा हप्ता आला आहे तर नमोचा हप्ता आपोआप येईल का? तर हप्ता आपोआपच येतो, त्याला वेगळं काय करायची गरज नाही पडत. फक्त PMचा तुम्हाला हप्ता येणं गरजेचं असतं. याचं उत्तर आहे, जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल, तुमची माहिती योग्य असेल, KYC पूर्ण असेल आणि बँक खाते खात्याशी आधार लिंक असेल तर हप्ता मिळण्याची शक्यता असते. म्हणजे जर तुम्ही पात्र आहात, तुमची माहिती योग्य आहे, KYC पूर्ण असेल आणि बँक खात्याशी आधार लिंक असेल तर हप्ता मिळण्याची शक्यता असते. पण प्रत्येक प्रकरणामध्ये पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पैसे वितरित केले जातात. म्हणजे प्रत्येक प्रकरण असं आहे की पडताळणी जेव्हा पूर्ण होईल त्याचवेळी तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरण होतील. म्हणजे पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे आधी. आता दुसरा प्रश्न, उशीर का होत आहे? म्हणजे हप्ते पैसे जमा व्हायला उशीर का होत नाही? आतापर्यंत पैसे का जमा झाले नाहीत? तर यामागे अनेक कारणे असू शकतात. की पैसे जमा व्हायची कारणे अनेक असू शकतात. लाभार्थी पडताळणी, KYC, आधार सीडिंग, बँक खात्याची पडताळणी, DBD प्रक्रियेमधील तांत्रिक तपासणी आणि निधी मंजुरी या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हप्ता जमा केला जातो. म्हणजे एवढ्या अडचणी असू शकतात. म्हणजे यामागे इतकी कारणे आहेत की लाभार्थी पडताळणी 1, 2, 3, 4, 5 असे 5-6 कारणे आहेत. लाभार्थी पडताळणी, KYC, आधार सीडिंग, बँक खात्याची पडताळणी, DBD प्रक्रियेतील तांत्रिक तपासणी आणि निधीची मंजुरी या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हप्ता जमा केला जातो. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जर मागील हप्ता मिळाला असेल तर यावेळी नक्की पैसे मिळतील का? याचं उत्तर एकाच शब्दात देता येत नाही. कारण प्रत्येकी हप्त्यापूर्वी पात्रतेची पडताळणी केली जाऊ शकते. म्हणूनच तुमची सर्व माहिती अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे. म्हणजे जर मागील हप्ता मिळाला असेल तर यावेळी नक्की पैसे मिळतील का? याचं उत्तर काय आहे माहिती का? तर एका शब्दामध्ये उत्तर देणं शक्य नाही. कारण प्रत्येक हप्त्यापूर्वी पात्रतेची पडताळणी केली जाऊ शकते. आणि म्हणूनच तुमची सर्व माहिती अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे. खरी माहिती असणे गरजेचे आहे. आता सोशल मीडियावरती फिरणाऱ्या तारखांबद्दल बोलूया. सध्या अनेक व्हिडिओ आणि पोस्टमध्ये ठराविक तारखा सांगितल्या जात आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही तारीख अंतिम मानू नका. यामुळे अनेक शेतकऱ्यांची निराशा होते, अपेक्षा भंग होतं अपेक्षेचा. आणि ह्या अफवा असल्या सध्या सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ पोस्ट व्हायरल होत आहेत, तारखा सांगितल्या जात आहेत. ह्या सर्व अफवा ह्याच्यावरती विश्वास अजिबात ठेवू नका. आता प्रश्न येतो की मग अधिकृत माहिती काय सांगते? म्हणजे अधिकृत माहिती काय सांगते? तर उपलब्ध माहितीनुसार हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र वितरणाची अंतिम अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. म्हणजे
आणखी तारीख निश्चित केली नाही, अजून तारीख सांगितलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी अफवांपेक्षा अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न, तुमची KYC पूर्ण आहे का? आधार बँकेशी लिंक आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? जर या 3 गोष्टी पूर्ण असतील तर तुमच्याकडून आवश्यक तयारी जवळपास पूर्ण आहे. म्हणजे तुमची KYC पूर्ण असेल, आधार बँकेशी लिंक असेल, बँक खाते सक्रिय असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होतात. तर सर्वात मोठा प्रश्न, पैसे किती लागतात? किती पैसे मिळणार? या हप्त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना 2,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळण्याची तरतूद आहे. म्हणजे ह्या योजनेअंतर्गत 2,000 रुपये तुम्हाला प्रति हप्त्याला मिळतात. आणि आता शेवटचा आणि सर्वात मोठा प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? सध्या सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. म्हणजे सध्या सरकारने तारीख कोणतीही सांगितली नाही की ह्या तारखेला पैसे येतील. मात्र उपलब्ध माहितीनुसार जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये हप्ता वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे उपलब्ध माहितीनुसार जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये यायची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि ही शक्यता आहे, अधिकृत घोषणा नाही. सरकार ज्या दिवशी अधिकृत तारीख जाहीर करेल त्या दिवशी ही अंतिम तारीख मानावी, म्हणजे त्या दिवशीच ती अंतिम तारीख मानावी. म्हणून कोणत्याही बारीक पोस्ट किंवा अफवांवरती विश्वास ठेवू नका. कोणीही कोणतीही तारीख सांगितली तरी पूर्णपणे विश्वास ठेवू नका, कारण ही तारीख स्वतःच्या मनाची असते. एक अंदाज काढलेला असतो. सरकारने अजून तारीख सांगितलेली नाही. त्यामुळे अधिकृत घोषणा, लाभार्थी यादी किंवा हप्त्यांची तारीख जाहीर होतात त्याची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. जर तुम्हीही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा आणि नक्की सांगा की तुम्हाला मागचा हप्ता वेळेवर मिळाला होता का. आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.